उजनी आज होणार -50%. यंदा होणार इतिहास. धरणाच्या निर्मितीपासून कधीही नसलेली परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर या जिल्ह्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी 5 वर्षांनंतर पुन्हा 50%वर जाणार आहे. 2018-19 मध्ये या धरणाची पाणी पातळी -56% गेली होती. मात्र ही स्थिती जून महिन्यात निर्माण झाली होती. आता धरणाच्या निर्मितीपासून कधीही न झालेली परिस्थिती यंदा पहिल्यांदाच सर्वांच्या समोर येणार आहे. उजनी धरणातून सध्या सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता या धरणात -48.44 इतका पाणीसाठा होता. तो पाणीसाठा मंगळवारी 50%वर जाणार आहे. या धरणातून भीमा नदीमध्ये 6000 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. ते सोलापूरच्या औस बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी 5 ते 7 दिवस लागण्याची शक्यता आहे. उजनी धरणाच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे अशा चर्चाच अनेक वर्षांपासून होत आहेत. मात्र या धरणात किती गाळ आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. यंदा पहिल्यांदाच या धरणाची पाणी पातळी -50%च्या खाली गेली आहे. म्हणून यावर्षी पहिल्यांदाच या धरणामध्ये किती गाळ आहे याचे अनुमान करणे शक्य होणार आहे. यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण तो पाऊस केव्हा सुरू होणार हे पाहावे लागणार. पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात होते. त्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील धरणे भरणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांचा अभ्यास केला असता जवळपास ऑगस्ट महिन्यात धरण 100% भरल्याचे दिसून येते. त्यासाठी चांगला पाऊस होणे मात्र आवश्यक आहे. यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच धरणाचा पाणीसाठा -60 ते 70% जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धरण 100% भरण्यास कोणता महिना उजळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे. तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.